गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईस आज आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. सो तुम्हाला सण कसा साजरा करतात तो मी दाखवणार आहे. आपण आता जाऊ सागरलोधला. सो इकडे क्राऊड होतं त्यामुळे मी बाजूला आलो व्हिडिओ काढायला. सो आता बघू तिकडे जाऊन काय क्राऊड आहे तुम्हाला मी दाखवतो. आता बघू शकता इकडे आपली पब्लिक पण वाढलेली आहे, फुल एकदम पब्लिक. आणि गाईस इकडे आता पूजा करून घेणार आहे. सो तुम्हाला मी दाखवतो. बघा गाईस इकडे पूजा करतात आता. सर्व मान्यवर मुख्य स्टेजच्या दिशेने येथील सर्व मित्र परिवारांना विनंती आहे आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे कलाकार किंवा महत्त्व आदिवासी लोकांची जगण्याची भाषा आणि हक्काचे संरक्षण चाली रूढी परंपरा टिकावून आतापर्यंत जो प्रत्येक डोंगराच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणारा आदिवासी बांधव आहे, या बांधवांनी जल स्वागत झाल्यानंतर आपण सांस्कृतिक जे कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये तुम्ही या शब्दाची वेळ बघत आहात. त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील यूट्यूब कलाकार त्याने देखील आपली कला ही राज्यामध्ये नाही तर देशाभरमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवलेले आहे. तसे कलाकार आपल्या महाराष्ट्र कार्यक्रम आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने आज आपण तारपा चौक या ठिकाणी साजरा करणार आहोत. मी पुन्हा या ठिकाणी निवेदन करतो सर्व आदिवासी बंधू मित्र परिवारांना की आपण मंचच्या दिशेने यायचं आहे. हळूहळू थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा काळ बघितलं तर आदिवासी बांधवासमोर असणारे आव्हान तसंच शिक्षणाचे प्रचार सर्व मानवांना या ठिकाणचे विधानसभेचे आमदार यांचे सन्मान विभाग या ठिकाणी प्रांतसाहेब माननीय विशाल पाटील साहेब एकतेचा संदेश, मानवतेचा संदेश, बंधुत्वाचा संदेश आणि असा म्हणून हातामध्ये हात घालून तारपा नृत्य करत असत. प्रेरणा किंवा जनजागृतीचे काम करणारे असे यूट्यूबचे कलाकार अरविंद बेंडगा यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजकडे या ठिकाणी येणं आहे. माननीय आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज देखील डहाणू सागर नाका तारपा चौक या ठिकाणी आपण हा भव्य दिवस कार्यक्रम जागतिक दिन या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आज आपण आमंत्रित केलेले आहेत ते पाहुणे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे त्यांचे स्वागत करतील. तर गाईस आता आपल्याला पालघरला पण जायचं आहे. सो आपण तिकडे त्याला भेटू. आता आम्ही आता डहाणूवरून पालघरला जात आहेत आणि आपलं ब्लॉगमध्ये बघा गाईस कोण आलेलं आहे. हाय गाईस. आणि काय बोलशील कल्पेश? आता पालघरला जाऊन राडा करू गाईस. 9 ऑगस्ट जागतिक हार्दिक शुभकामना. चला चला तर गाईस तुम्हाला तर मी पुढे पण भेटतो. सो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा. चला गाईस. गाईस आपली पब्लिक भेटेल इकडे बघू शकतात तुम्ही. तेव्हा गाईस आपली पब्लिक इकडे बघा. इकडे गाईस काय बोलतील? आम्ही आता पालघर स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि तुम्ही इकडे बघू शकता पालघर स्टेशन. आता गाईस इकडून बघू कुठे जायचं आहे. सो तुम्हाला मी दाखवीनच. आता चला गाईस सगळीकडे आपलीच पब्लिक असेल. बघा गाईस आपलीच पब्लिक सगळीकडे. काय बोलीस कल्पेश? आता राडा करू बस. आता गेल्यावर डान्स गाईस आज ब्लॉगमध्ये आपल्याला राडा करायची आहे. फुल राडा एकदम गाईस आणि फुल क्राऊड असेल तुम्हाला दाखवेल. आम्ही आता रॅलीमध्ये आलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकतात. अजून तर गाईस एकच रॅली आहे. अजून तर 4-5 रॅली येतील अलग अलग ठिकाणीवरून. सो तुम्हाला मी दाखवीनच. आता इकडे बघा गाईस पब्लिक बघा गाईस पब्लिक. चला ते कुठून आले?
वानगावरून आलो वानगावरून हा जय जोहार जय आदिवासी हा आम्ही आता झालं तर रॅलीमध्ये. सो आता बघू कुठे रॅली आहे काय आहे. सो तुम्हाला मी सगळं दाखवीनच. सो तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि आता चला तुम्हाला मी तिकडेच घेऊन जातो आणि तुम्हाला मी क्राऊड दाखवतो. फुल एकदम क्राऊड असेल. आता पब्लिक सगळी जात आहे गाईस बघू शकता तुम्ही इकडे. काय बोलशील त्याचे बोल ना काय ब्लॉगमध्ये आपला. गाईज आता जाऊ पहिले बघू पोट पूजा करू. गाईस ह्याला ना जेव्हा तेव्हा खायचेच पडलेले असते. दुसरं काही सुचत नाही ह्याला. आणि गाईस जय जोहार जय आदिवासी. जय जोहार जय आदिवासी. चला. आदिवासी बोलते सबको बोलते. आदिवासी बोलते सबको वगैरे. हाँ सबको बोलते हैं. हाँ चलो गाइस. काका जय जोहार जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. दादा बिग फॅन दादा बिग फॅन बिग फॅन. आता हा वाढवण बंदर हा अजगर आहे. ह्या अजगराला जर आपण ठेचलं तर त्याच्या जोडीला येणारे अनेक सारे प्रोजेक्ट जसं काही इथे जिंदालचं बंदर आहे, त्याच्यानंतर कोरेचं विमानतळ आहे, SR ची रिफायनरी आहे. ही संपूर्ण विरार पासून त्या माणसांना हे समजलं पाहिजे की हे जे कोणी लोक तुमच्या विरोधात बोलत नाही तर ते त्यांचा न्याय हक्क मागतायत आणि ती जल जंगल जमीन वाचवण्यासाठी तुमच्याकडे हक्काने भांडतायत. त्यांना तुम्ही फरफटत नेऊन माय बहिणीचे कपडे फाटेपर्यंत कपडे उतरेपर्यंत जर तुम्ही त्यांना वागणूक देणार असाल तर तुम्हाला आज आमच्या मनामध्ये निर्माण होतोय. त्यामुळे आता आम्ही सर्व लोकांनी पंचक्रोशीतले असं ठरवलेलं आहे. गेले 7 दिवसापासून वरोड येथे तशी पायी शासन प्रशासनाने आपल्यावर आणू नये एवढीच या निमित्ताने विनंती. जागतिक आदिवासी दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण उत्साहाने इकडे जमतोय. पण बघा तुम्ही आदिवासींचा असलेला पालघर जिल्हा हा आता ओव्हरलोडेड ट्रकचा झालेला आहे. आदिवासींचा असलेला हा जिल्हा विनाशकारी प्रकल्पांचा झाला आहे. आदिवासींचा असलेला हा जिल्हा परप्रांतीयांचा झाला आहे. आदिवासी या जंगलाचा मालक, आदिवासी या डोंगराचा मालक, आदिवासी या देशाचा मूळ निवासी. पण आता आदिवासीच त्याच्या जंगलापासून त्याच्या जमिनीपासून पूर्णपणे बेदखल केला जातोय. मग आता आपल्याला करायचं काय? कायदा आमच्यासाठी आहे. आम्ही कायदा पाळतो. पण आमच्यापेक्षा जास्त कायदा हा सरकारला आणि प्रशासनासाठी जास्त बंधनकारक आहे. सरकार जर मालक बनून कायदा तुडवून संविधान तुडवून आमचं जल जंगल जमीन घेणार असेल, खानिवड्याचं आमचं डोंगर तोडणार असेल तर मग आम्ही सरकारला मानणार. सरकार कोण असतं? आमच्यामुळे सरकार आहे. सरकारमुळे आपण नाही आहोत. आपण सरकार बनवलेलं आहे. ज्या दिवशी ठरवू त्या दिवशी या सरकारला लाथ मारू. तर आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण जाहीर करू. सरकार संविधानाप्रमाणे चाललं तर ठीक, नाहीतर त्याच संविधानाची शपथ घेऊन हे सरकार आम्ही लाथाडून ठेवत राहणार नाही. हे सरकार आम्ही हाकलल्याशिवाय राहणार नाही. झालं ते बाद झालं. निवेदन
आता रेलीच्या बाहेर आलेले आहेत आणि ह्याला ना जेव्हा तेव्हा भूकच लागते. आता हा बोलला नाश्ता करू काहीतरी. मस्त काही खाल्लं नाही म्हणून भूक लागली काही. तर काहीच आता मी नाश्ता करून नंतर तुम्हाला परत दाखवतो आणि हा ब्लॉग खूप मोठा होईल. सो ह्याचा दुसरा पार्ट पण बनेल. काढा होणार आहे. अजून तर पब्लिक आलीच नाही. आता येणार आहे पब्लिक. गाईस अजून तर पब्लिक वाढत आहे. खूप पब्लिक वाढत आहे. अजून खूप क्राऊड राहील. तुम्हाला मी दाखवीनच. चला गाईस. इकडे दुकान आता बंद करायला घेतलेलं आहे आणि इकडे तुम्ही पब्लिक बघू शकता गाईस किती येते अजून तरी. बघा गाईस इकडे. गाईस बघा अजून पब्लिक किती येते. आता बघू वरती पण म्हणजे दुसरीकडे दुकानं शोधू आपण. चला गाईस.